नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप विष्णू परब. ॲक्युप्रेशरिस्ट आपली विदाऊट मेडिसिन ट्रीटमेंट असते आणि आपल्यासमोर आपले पेशंट बसलेले आहेत. त्यांची ट्रीटमेंट आता पूर्ण झालेली आहे. काय त्यांना लिक्विड पण तोंडाने जात नव्हतं वगैरे, पाणी वगैरे जात नव्हतं. त्यांचा ब्लड प्रेशर लो व्हायचा. दुसरी गोष्ट म्हणजे आता ते बघा, आपल्या 1 महिन्याच्या ट्रीटमेंटने आता स्वतः ते हाताने चमच्याने खात आहेत. हे बघा, स्वतः खात आहेत. आपण त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर आपण 1 महिना विदाऊट ट्रीटमेंट दिलेली आहे, विदाऊट मेडिसिन. फक्त ॲक्युप्रेशर मॅग्नेट थेरपीने. काय वॉक बिक करत नव्हतं, बेटर स्वतः वॉक करतात वगैरे, स्वतः हाताने खातात. डॉक्टरने सांगितलं की पाणी भरवायचं नाही, काय नाही. पण आता 1 महिन्याभरामध्ये आपण पूर्ण त्यांचं इन्फेक्शन कव्हर केलेलं आहे. पण त्यांच्या घरच्या लोकांनी मला अशा फॉलोअप केला की त्यांनी स्वतःहून डाईट चांगलं दिलेलं आहे. ह्या महिन्याभरात त्यांनी डाईट पण चांगलं दिलं आहे. म्हणजे त्यांना डाईट हे कोणी सांगितलं नाही, स्वतःहून त्यांनी डाईट दिलेलं आहे. त्यामुळे याबरोबर डाईटही देण्याकरता इम्पॉर्टंट आहे. एकदम सुरेख असा डाईट त्यांनी वापर केलेला आहे. त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं असेल, आपल्याला ते सजेस्ट करतील. आणि आपली ट्रीटमेंट ॲक्युप्रेशर एवढी खूप प्रख्यात आहे, तर तुम्ही लक्षात घ्या. जर एखादा पेशंट आपल्या लंग्समध्ये फुफ्फुसामध्ये जर लिक्विड जाते, त्यामुळे डॉक्टर त्यांना खायला देत नाही. मग अशा तोटीद्वारे ते लोक पोटात टाकतात. मग 6 महिने पेशंट असंच राहिला तर फार वीक जातो. पण आपण 1 महिन्याच्या काय 10 दिवसामध्ये त्यांचं आपण पाणी पोटाने जायला दिल्यानंतर 1 महिना ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर ते स्वतः चपाती वगैरे खायला लागले. कसं वाटते तुम्हाला आता? कसं आहे तुमचं आता? छान, बरं आहे. तुम्ही स्वतःहून सगळं करता ना? हो. ओके. चला, हे राहणारे विक्रोळीला, मी बांधून फ्रेशला राहतो आणि ह्या त्यांच्या मिसेस आहेत. यांनी खूप डाईट चांगलं ठेवला. ओके. त्या डाईटमुळे तर पेशंट लवकर उभा होता. बस नाही, ती उभी हो. ताई, आपलं नाव काय? तुम्ही डाईट कसं सुरेख ठेवलं यांचं? डाएट मी सकाळी 6 वाजता प्रोटीन पावडर, 9 वाजता दूध हं. आणि 12 वाजता दूध चपाती. ती पण अशी गरम दुधामध्ये गरम चपाती कुस्करून 1-2 तास ठेवायची आणि मग द्यायची. 12 वाजता देते, 10 वाजता ठेवते चपाती. 3 वाजता परत डाळ भात असं मऊ शिजवून, मुगाची डाळ आणि भात ते शिजवायचं चांगलं. त्याच्यात हळद, हिंग, जिरा पावडर वगैरे, कोथिंबीर वगैरे घालून सगळं. आणि मग ते मी मिक्सरला लावायची आणि द्यायची त्यांना. काल असंच दिलं. पण ओके. बघा, पुन्हा संध्याकाळी 6 वाजता दूध, 9 वाजता परत ते जेवण, दुपारी 3 वाजता जे देते ते, आणि 12 वाजता पुन्हा प्रोटीन पावडर रात्री. असं मी यांचं डाईट पण मी लक्षात ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्या ॲक्युप्रेशरबरोबर हा डाईट पण मला खूप फायदेशीर पडला आहे. आणि आता जरा काही खाल्लं तर यांच्या लंग्समध्ये इन्फेक्ट होत नाही, असे आपले ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत. पण जसे मी सेटिंग सांगितलं त्याप्रमाणे घेतलं, प्रत्येक पेशंट आपण महिन्याभराच्या आतमध्येच कव्हर करतो. पण खरोखर यांचे आभार मानतो की मला 22 वर्षामध्ये असा डाईट मिळालेला आहे डॉक्टरांपेक्षा. आपण पुढे पण यांची भेट घेऊ. एखादा पेशंट आढळला तर आपल्याला घेऊ ना तुमची भेट? तुमची भेट घेऊ शकतो ना एखादा डाईट आम्हाला आणला तर? ओके, चला, नमस्कार. त्या डायटिशियनने मला सांगितलेलं ना, पण तिने काय आणि सांगितलेलं, 200 ml च्या वर सुरुवातीला द्यायचं नाही. काय बरोबर आहे, बरोबर. अगोदर 200 ml द्यायची. मग नंतर मग मी ते वाढवलं.